हा जो भाजपच्या माध्यमातून जो संकट आपल्यावर आला आहे, मग तो महागाईचा असेल, ठिकठिकाणी पाणी मिळत नाही आहे, ठिकठिकाणी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे, रस्त्याची कामं होत नाही आहेत, ह्या सगळ्या गोष्टींवर या संकटांवर संक्रांत येऊ देत असं मी मतदार राजाच्या चरणी प्रार्थना करते। देशभरात मकर संक्रांतीचा उत्सव आपल्याला साजरा होताना पाहायला मिळतो। या संदर्भात बोलण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे आपल्यासोबत। ते खरं तर संक्रांतीचा उत्सव एकमेकाला तिळगुळ देऊन आपण शुभेच्छा देत असतो। कशा पद्धतीने शुभेच्छा देत आहे सोलापूरकरांना? मी सगळ्यांना सोलापूरकरांना आणि महाराष्ट्राला मनापासून संक्रांतीच्या गोड शुभेच्छा देते। आणि नेमकं संक्रांत आणि महानगरपालिका मतदानाचा दिवस पुढे मागे येत आहे, तर मी अशीच प्रार्थना करते जनतेच्या चरणी, कारण का जनताच आम्हाला घडवू शकते आणि पाडू शकते। तर जनतेच्या चरणी मी प्रार्थना करते की विचार करून हे मतदान झालं पाहिजे, कारण का आज आपल्या महाराष्ट्रात जी स्थिती दिसते पुरोगामी विचाराचं राज्य आहे आणि इथे कुठेतरी त्या विचाराला खतरा निर्माण झाला आहे। सत्ताधारी पक्षांकडून साम दाम दंड मशिनरी सगळ्या गोष्टीचा वापर होताना दिसतोय आणि एक कुठेतरी महाराष्ट्राला कलंक पोचवण्याचा मोठा प्रयत्न ह्या सत्ताधाऱ्यांकडून होत आहे। आणि म्हणून आता जनताच हे वाचू शकते, जनताच ह्यांना त्यांची जागा दाखवू शकते, जनताच बदल घडवू शकते, परिवर्तन घडवू शकते। जनतेच्या माध्यमातून, मतदानाच्या पेटीच्या माध्यमातूनच शांततेत क्रांती घडू शकते। आणि म्हणून मी जनतेच्या चरणी प्रार्थना करते की हा जो भाजपच्या माध्यमातून जो संकट आपल्यावर आला आहे, मग तो महागाईचा असेल, ठिकठिकाणी पाणी मिळत नाही आहे, ठिकठिकाणी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे, रस्त्याची कामं होत नाही आहेत, ह्या सगळ्या गोष्टींवर या संकटांवर संक्रांत येऊ देत असं मी मतदार राजाच्या चरणी प्रार्थना करते। आणि येणाऱ्या 15 तारखेला उद्याच आपण विचार करून महाराष्ट्रासाठी, स्वतःसाठी आणि आपल्या शहरासाठीच्या विकासासाठी आपण मतदान कराल अशी आशा बाळगते। एकत्र निवडणुकांचं वर्ष आहे, नगरपालिका नगर परिषद झाली, आता महापालिका होत आहेत। एकमेकांना तिळगुळ आपण देत असतो, कुठल्या विरोधकाला तिळगुळ द्यावं असं वाटतं आणि झालं गेलं विसरून जा प्रचारात जे काही बोल? विरोधक ही लोकशाहीचा एक भाग आहे। विरोधक हा विरोधक म्हणून असतो, तो त्याच्यावर वैयक्तिक आपण कधी टीका करत नसतो किंवा त्याच्याकडे तो पर्सनली आपण बघत नसतो। एक विरोधक म्हणून लोकशाहीचा भाग आहे आणि ती तत्वाची लढाई नेहमी काँग्रेस लढलाय, पण आता त्याची पातळी भाजपनी खाली आणली आहे। काही तत्व राहिले नाही आहेत। एक मतदारांबद्दल जी जाणीव असायला पाहिजे ती नाही, फक्त सत्तेसाठीच निवडणूक लढली जाते, लोकांच्या कामासाठी, सेवेसाठी नाही असं दिसून येतं। पण आमची नेहमी तत्वाची आणि विकासावर लढाई असणार आहे आणि आम्ही विरोधकाला पण कधीच कमी समजत नाही, त्यांना मान सन्मान आदर देऊन, पण मतदारांची सेवा करणं हे केंद्रबिंदू असलं पाहिजे आणि ते जर कोणी करत नसेल तर त्यांना निवडून येण्याचा काही अधिकार नाहीये। विरोधकाला आवडेल असं तिळगुळ द्यायला की झालं गेलं विसरून जा आणि गोड बोला असं म्हणा? तुम्हाला माहिती, मी माझं पहिलं इलेक्शन जेव्हा जिंकून आली तेव्हा आडम मास्टरजी चा त्या ठिकाणी पराभव झाला, तर प्रथम मी त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांच्या पाया पडली होती। तर नक्कीच आता आम्ही जेव्हा फिरतो गल्लोगल्ली तेव्हा आम्ही विरोधकांना तिळगुळ देत असतो आणि सांगत असतो की गोड तिळगुळ घ्या, गोड बोला, पण लोकांशी पण गोड बोला आणि गोड कामं पण करा लोकांची। नक्कीच लोकांशी गोड बोला आणि त्यांची कामं करा, अशा पद्धतीचं आव्हान ते या निमित्तानं, संक्रांतीच्या निमित्तानं करतायत। कॅमेरा पर्सन विकास दिसा, आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।